चांदोली धरण क्षेत्रात पडणाऱ्या पावसाचा जोर कायम असल्यामुळे धरणाच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ होत असल्यामुळे चांदोली धरणाची पाणी पातळी नियंत्रित करण्यासाठी आज दुपारी 12:30 वाजता चांदोली धरणाचे चारही वक्राकार दरवाजे उघडण्यात आले। धरणाच्या सांडव्यातून वारणा नदी पात्रात पाण्याचा विसर्ग सोडण्यास प्रारंभ करण्यात आला। सध्या धरणाच्या चारही वक्राकार दरवाजातून 2870 क्युसेक्स तर वीज निर्मिती केंद्रातून 1630 क्युसेक्स पाणी असं एकूण 4500 क्युसेक्स पाणी वारणा नदी पात्रात सोडण्यात आल्यानं वारणा नदीचं पाणी पात्राबाहेर पडलंय। चांदोली धरण प्रशासनाकडून नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय। चांदोली परिसरात पडणाऱ्या संततधार पावसामुळे धरणाची पाणी पातळी झपाट्याने वाढते। सध्या धरणाची पाणी पातळी 619.20 मीटर इतकी झाली आहे, तर 34.40 टीएमसी पाणी साठवण क्षमता असणाऱ्या चांदोली धरणात सध्या 27 टीएमसी म्हणजे 74.22% पाणीसाठा झाला। धरण क्षेत्रात आज शनिवारी सकाळी 8 वाजेपर्यंत 24 तासात 56 मिलीमीटर इतक्या पावसासह आज अखेर एकूण 1292 मिलीमीटर पाऊस पडल्याची नोंद येथील पर्जन्य मापन केंद्रावर झाली आहे। महासत्ता लाईव्ह साठी नथुराम कुंभार, चांदोली। अशाच ताज्या अपडेटसाठी महासत्ता न्यूजला सबस्क्राइब करा।